तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सायलीने आता कॉफी बनवलेली असते आणि सायली कॉफीचा मग घेऊनच आता वरच्या दिशेनेच म्हणजे रूमकडे चाललेली असते। दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये असतो आणि त्याच वेळेला तो आयडी कार्ड पाहत असतो। जसं त्याला समोरून आता सायली येताना दिसते तसं तो आयडी कार्ड लपवतो, पण सायलीच्या लक्षात येतं की आपल्यापासून काहीतरी अर्जुन सर लपवत आहेत। त्यामुळे आता ती सुद्धा विचार करत असते। तर लगेच तिला आता अर्जुन म्हणू लागतो की हे काय, इतक्या लवकर तू कॉफी सुद्धा आणलीस, मला वाटलंही नव्हतं इतक्या लवकर तू माझ्यासाठी कॉफी घेऊन येशील। त्यावर आता सायली सांगते की मला माहिती आहे ना तुम्ही दमला असाल ना, म्हणूनच तुमच्यासाठी पटकन अशी कॉफी बनवून मी आणले। आणि असं बोलून ती आता त्याला कॉफी देत असते। जेव्हा आता ती त्याला कॉफी देत असते तेव्हा आता अर्जुनही ती कॉफी आनंदाने पीत असतो आणि तिला म्हणतो की खरंच खूप कॉफी छान जमली आहे। तर दुसरीकडे मात्र आता जो अर्जुन असतो त्याने ते आयडी कार्ड तर लपवलेलं असतं, पण त्याला ना सायलीला तिकडनं घालवून द्यायचं असतं आणि त्यासाठी तो उगाच आहे ना असाच गप्पा मारत तिच्यासोबत उभा असतो। तर इकडे मात्र आता महिपतच्या फोनवर अचानक अननोन नंबरवरनं कॉल येतो। तर तो कॉल केलेला असतो तो म्हणजे प्रियाने। प्रिया आता महिपतला खूप काही बोलत असते। प्रिया आता सुरुवातीला स्वतःची ओळख करून देत म्हणत असते की मी चिचुंद्री बोलते। असं म्हटल्याबरोबर आता लगेचच महिपत म्हणतो तुझ्याकडे मोबाईल आला तरी कसा। त्यावर आता प्रिया म्हणते तुला काय वाटतं, तू फक्त स्वतःच्याच मुलीसाठी फोन अरेंज करू शकतो का? तुला काय वाटतं मी काहीच करू शकणार नाही आहे का? मला ना सगळं काही जमतं, कळलं का? मला सुद्धा फोन अरेंज करता येतोच तुझ्या मुलीप्रमाणे, आणि तू तरी तुझ्या मुलीला कधीपासून सांगतोयस रे सोडवतो, पण मला माहिती आहे ना तू काही तुझ्या मुलीला सोडवू शकणार नाही। तर त्यावर महिपत सांगत असतो की मी बघ लवकरात लवकर माझ्या मुलीची कशी सुटका करतो ते। त्यावर तुझ्या मुलीच्या आधी मी सुटून बाहेर आले आणि मस्त हॉस्पिटलमध्ये एन्जॉय करते मी। मला नाही हॉस्पिटलचं जीवन खूप जास्त आवडते, म्हणजे कसं मला आवडीचं खायलाही भेटते, आरामही भेटतोय। तुझ्या मुलीला ती अशी पातळ अशी डाळ आणि करपलेली भाकरी खायला लागते। तुझ्या मुलीच्या आयुष्यात हे असंच आहे। खरं तर ना तू कुठेतरी आता एक्सेप्ट कर रे, काय तू आणि तुझी मुलगी ही सारखीच आहे आणि तुमच्यापेक्षा मी हुशार आहे ते, म्हणूनच तर आज मी इथं हॉस्पिटलमध्ये आहे आणि आजपर्यंत ना तू मला फक्त धमकवत आलायस की मी तुझं हे करेन ते करेन, पण काय केलंच तर नाही। आणि तुझ्या जर इतका दम होता ना तर तू स्वतःच्या हिमतीवर माझं काहीतरी करायला हवं होतं, कारण तू ना प्रत्येक वेळेला मागून वार करत असतो, तुझ्या गुंडांना हे सगळं करायला सांगतो, पण तुझ्या स्वतःमध्ये इतकी हिंमत नाही आहे की तू या सगळ्या गोष्टी स्वतःहून करशील असं देखील आता मुद्दामूनच प्रिया जी आहे ती बोलू लागते। आणि प्रियाला हे सगळं बोलूनच आता या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच बोलायच्या असतात, जेणेकरून आता महिपत जो आहे तो या सगळ्यामध्ये उसळायला हवा। महिपत आपल्यावर एकदा रागवला की नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते साध्य करता येईल हे देखील आता प्रियाला माहिती असतं, आणि म्हणूनच प्रिया आता या सगळ्याबद्दल भडकवायचा प्रयत्न करू लागते। कारण तिला काही झालं तरी सुद्धा महिपतने ती जिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथे यावं असं वाटत असतं, आणि म्हणूनच तर तिने हा निशाणा साधलेला असतो। जेव्हा तिने हे सगळं केलेलं असतं तेव्हा मात्र आता भयंकर असा राग जो काही आहे तो आता खरं तर इथे असणाऱ्या या महिपतला आलेला असतो, कारण महिपतला ती खूप काही बोलून गेलेली असते। ज्या गोष्टीची महिपतने कधी अपेक्षाही केली नव्हती ना त्या सगळ्या गोष्टी तिने बोलून आता खूप जास्त सुनावलेलं देखील असतं, आणि त्यामुळेच आता प्रियाने तर आपलं काम बजावलेलं असतं। प्रिया लगेच मोबाईलमधला तो नंबर डिलीट करते आणि आता ठरवते की मी तर एवढं सगळं करून बसले, पण मला जे हवंय ते तर मला साध्य करता आलं पाहिजे, म्हणजेच हा महिपत रात्री यायला हवा, मगच माझा प्लॅन सक्सेस होऊ शकतो असा देखील विचार ती करत असते। दुसरीकडे किचनमध्ये आता सायली जी आहे ती आपली कामं करत असते, पण मनात मात्र तेच विचार सुरू असतात की हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, कारण मी सुद्धा आता बेडरूममध्ये गेले तेव्हा त्यांनी माझ्यापासून काहीतरी लपवलं याची सुद्धा आता जाणीव जी आहे ती खरं तर सायलीला झालेली असते, आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते। सायलीला आता लक्षात येतं की नक्कीच माझ्यापासून अर्जुन सर काहीतरी लपवत आहेत। त्याचमुळे आता सायली जी आहे ती आता किचनमध्ये आलेल्या अर्जुनवर खूप जास्त ओरडते आणि अर्जुनला म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं आणि तुम्ही कशाला आला आहात ते मला सरळ सरळ सांगा।
त्यावर मात्र आता अजूनही माझ्या बायकोचा राग गेला नाही का, या ना चैतन्याला तर मला आता सरळ करावंच लागेल. म्हणजे हे सगळं ना त्या चैतन्यामुळे होतंय. बायको, तुला मी म्हटलं नाही का मी मीटिंगसाठी गेलो होतो, ते चैतन्याला माहिती नव्हतं आणि म्हणूनच हा गैरसमज झाला. पण बघ ना, मी तुला सांगतोय ना, माफ कर ग, मी काही खोटं नाही बोलत आहे तुझ्याशी. तेवढ्यातच चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्य आता लगेचच सांगू लागतो की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे. पण इकडे मात्र आता जो अर्जुन असतो त्याचं सुरू होतं. अर्जुन म्हणतो की माझा आधी तू ऐकून घे, तू आमच्या दोघांमध्ये भांडणं लावतोयस, तू सैतान आहेस, सैतान. खरंच रे, म्हणजे आमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं लावून तुला काय भेटतं? तू आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेस ना, त्या गोष्टीवर ना माझ्याबरोबर सायली किती भांडते. म्हणजे तू सांगितलंस ना की मी तुझ्यासोबत मीटिंगला नव्हतो, म्हणूनच ती माझ्यावर खूप काही आरोप करत आहे आणि माझ्याशी बोलतही नाहीये. याला ना सर्वस्वी जबाबदार तू आहेस बघ, असं देखील आता चैतन्यला तो बोलत असतो. चैतन्य त्याला म्हणतो की हो का, आधी स्वतः कुठे जातोस ते मला सांगत नाहीस आणि वर मला आता म्हणतोयस सॉरी बोलायचं. तर आता इथं काही चैतन्य जो आहे तो सॉरी सुद्धा बोलत नसतो. पण त्याच वेळेला आता लगेचच अर्जुन जो आहे तो सांगू लागतो की बघ, चैतन्याला आता आपली चूक समजली आहे आणि चैतन्य जो आहे ना तो मला सॉरीही बोलतोय. बघितलंस का, स्वतः चुका करायच्या आणि मग असं काहीसं करायचं. तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये किती भांडणं झाली कळणार रे. नवरा बायको मधली भांडणं तुला तर याने काहीच फरक पडत नसेल, पण आम्हाला पडतो. हां, तू जे काही केलेस ना त्यामुळे माझ्याशी आता सायली बोलतही नाही आहे, असं देखील आता इकडे आता जो चैतन्याला अर्जुन सांगू लागतो. अर्जुन जेव्हा चैतन्याला या गोष्टी सांगतो ना, तेव्हा आता चैतन्य अर्जुनला म्हणतो तुझा फोन पहिल्यांदा मला सांग स्पीकरला आहे का, जर स्पीकरला नसेल ना तर बाजूला ये, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, असं देखील चैतन्याने सांगितलेलं असतं. दुसरीकडे सायली बघते की अर्जुनचं लक्ष नाही आहे. अर्जुनचं लक्ष नाही आहे तोपर्यंत मला बेडरूममध्ये जावं लागेल आणि काय चाललंय ते बघावं लागेल. म्हणजे हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण काय लपवत आहेत हे तर मला शोधून काढायला हवं. हे तोपर्यंत चैतन्य भाऊजींशी फोनवर बोलतायत ना, तोपर्यंत मी एक काम करते, रूममध्ये जाते आणि हे नेमकं काय करतायत ते बघूनच घेते, असा विचार आता सायली करू लागते आणि ती रूममध्ये जायला निघते. इकडे अर्जुन चैतन्याशी बोलायला बाजूला आलेला असतो आणि तो चैतन्याला बोलत असतो की बोल आता काय झालं आहे. त्याच वेळेला आता चैतन्य जो आहे तो म्हणू लागतो की या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तर राहू देत, पण मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्या गोष्टीमुळे तुला जबरदस्त असा धक्का बसेल. म्हणजेच मी तुला सांगेन ना तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तन्वीला वकील मिळाला आहे आणि तन्वीचा लवकरच जामीनसुद्धा होणार आहे. ही गोष्ट आता जेव्हा चैतन्याकडनं इथे अर्जुनला समजते तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे आता बेडरूममध्ये जी सायली असते ती आता सगळ्याचा शोधाशोध घेत असते. तिला कुठेतरी संशय येत असतो आणि म्हणूनच या सगळ्याचा शोध ती घेत फिरत असते. बेडरूममध्ये जेव्हा ती जाते तेव्हा मात्र आता तिला अर्जुनच्या बॅगेमध्ये ते आय डी कार्ड सापडतं आणि त्यामुळेच ती विचार करते की माझं आय डी कार्ड ह्यांच्याकडे कसं. म्हणजेच आतापर्यंत हे मला या संदर्भात काहीच बोलले नाहीत आणि मग आता काय करत आहेत हे, म्हणजे मला कळत नाही हे माझ्याशी खोटं बोलतायत का, नक्की हे काय आहे आणि ह्याने हे आय डी कार्ड कुठून मिळवलं असेल. असे अनेक प्रश्न जे आहेत ना ते आता तिच्या डोक्यामध्ये फिरू लागतात आणि ती मात्र आता ठरवते की या सगळ्याबद्दल मला तर जाब तर विचारावं लागेल, पण कसा. काही झालं तरी सुद्धा आता शांत न राहता आपण या गोष्टीचा जाब विचारूया, असं देखील आता ठरलेलं असतं. तेवढ्यातच अर्जुनही रूममध्ये आलेला असतो आणि अर्जुनला समोर बघून सायली आता विचारू लागते की हे सगळं काय आहे, या प्रश्नांची उत्तरं मला कळायलाच हवी, असं देखील आता सायलीनं अर्जुनला म्हटलेलं असतं. त्यावर अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायलीची समजूत घालायचा प्रयत्न तो करत असतो. त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो मात्र म्हणू लागतो की सॉरी सायली, पण थोडं समजून घे. सायली म्हणत असते पण हे सगळं काय आहे, या प्रश्नांची उत्तरं मला जोपर्यंत समजत नाहीत ना तोपर्यंत मी कोणालाही समजून घेणार नाही आहे. काहीतरी नक्कीच आहे आणि तुम्ही माझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवताय, पण का लपवताय, काय आहे यामागे मला सांगा. मधुभाऊंच्या बाबतीत काही आहे का, बोला माझ्याशी, स्पष्टपणे क्लिअर करा मला. त्याच वेळेला आता अर्जुन अजूनही गप्पच असतो. त्यामुळे आता सायलीचं टेन्शन जे आहे ते वाढत चाललेलं असतं. दुसरीकडे आता पाहिला
मिळतं इकडे मात्र जी सुमन असते तिने आता जाब विचारायचं ठरवलेलं असतं. सुमन जी आहे ती आता समोर येते आणि आता त्या नागराजला जाब विचारत असते. म्हणजेच त्या नागराजला म्हणत असते की तुम्ही कुठे होतात, काय करत होतात ना, मला चांगलंच माहिती आहे कुठे गेला होतात. त्यावर आता अजूनही नागराज खोटंच बोलत असतो. म्हणजेच नागराज जो आहे तो आता सांगू लागतो की मी माझ्या मित्राकडे मीटिंगसाठी गेलो होतो. त्यावर मात्र आता सुमन शांत न राहता सगळं सत्य बोलते आणि म्हणते की उगाच आहे ना काहीही खोटं बोलू नका, मला माहिती आहे तुमचा मित्र कोण आहे. तुम्ही महिपतकडे गेला होतात, महिपतच्या बंगल्यावर आज मी तुमचा पाठलाग केला आहे आणि मला हे सगळं सत्य समजलंय. तुम्ही महिपतच्या बंगल्यावर गेला होतात, का गेला होतात, काय करत होतात तिथे जाऊन, असं देखील प्रश्न ती विचारत असते. दुसरीकडे सायलीने सुद्धा आता अर्जुनला प्रश्न विचारलेले असतात. सायली म्हणत असते की तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नसतील ना तर ठीक आहे, मी मात्र आता तुमच्याशी बोलणार नाही. आणि असं बोलून ती आता तिकडनं चाललेली असते. तर अर्जुनने आता तिचा हात धरलेला असतो आणि अर्जुन आता ठरवतो की सगळं काही खरं खरं सांगावं. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की कोणाबद्दल हे सगळं काही आहे. त्यावर मधुभाऊंबद्दल का, सांगा मला काय आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो मधुभाऊंबद्दल नाही तर या सगळ्या गोष्टी तुझ्याशी निगडीत आहेत. मग माझ्याशी, माझ्या बाबतीत काय आहे असं देखील आता सायली उलट फिरून अर्जुनला विचारू लागते. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो खरं तर मी आज मीटिंगला गेलो नव्हतो तर मी आश्रमात गेलो होतो. कुसुमताई आणि माझं हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे. खरं तर ना मला तुझ्या जन्माचं सत्य शोधून काढायचं आहे. म्हणजेच तुझे आई बाबा कोण आहेत आणि तुझा लहानपणीचा फोटो, या सगळ्या शोधासाठी मी आज तुझ्याशी खोटं बोलून मीटिंगला न जाता आश्रमावर गेलो होतो आणि तुझी सगळी माहिती शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे, असं देखील आता इथे बोलत असतो अर्जुन. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सुमन जी आहे ती नागराजवर प्रचंड भडकलेली असते आणि नागराजला म्हणत असते की तुम्हाला हे सगळं वागताना जरा देखील मनाकडे लाज वाटत नाही का. म्हणजे रविराज भाऊजी आतापर्यंत आपल्यासाठी इतकं सगळं करतात आणि त्यांच्या पाठी तुम्ही हे सगळं करताय. म्हणजे त्यांची मुलगी ऑलरेडी तन्वी ही आता पोलिसात आहे, जेलमध्ये आहे. या सगळ्यामधून ते कुठेतरी आता बाहेर येऊ पाहतायत, पण त्यांना तुम्ही पुन्हा टेन्शन देताय का. तुमच्यासाठी आतापर्यंत काय कमी केले त्यांनी. आता बस झाला, पुरे झालं. तुम्ही तो महिपतचा नाच सोडा, नाहीतर मला सगळ्यांना भाऊजींना सांगावं लागेल, असं देखील आता सुमन म्हणणार. तितक्यातच आता नागराजला राग येतो आणि नागराजने अक्षरशः सुमनचा गळाच धरलेला असतो आणि तो जोरातच आता ओरडू लागतो. तू जर या सगळ्या गोष्टींना सांगायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. जर एकही शब्द तोंडात ना बाहेर काढलास ना तर बघ. आणि असं बोलून तिथे असणाऱ्या कपाटाकडे तिचं डोकं तो आपटून टाकतो आणि तिचं तोंडही जोरात त्याने दाबून धरलेलं असतं. जवळजवळ तिच्यावर खूप मोठे अन्यायच तो करत असतो आणि सांगत असतो की जर तोंडातनं एकही शब्द बाहेर पडला तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीही नसेल. मग विचार कर तुझं काय होईल ते. या भाषेतच आता त्यांनी म्हटलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता सुमनना खूपच जास्त घाबरलेली असते. आणि जेव्हा सुमन खूप जास्त घाबरते तेव्हा मात्र आता नागराजचं काम होतं. नागराज तिकडनं निघून जातो तर सुमन मात्र बिचारी एकटीच तिथे रडत बसलेली असते. दुसरीकडे आता जो महिपत असतो तो सुद्धा आता प्रियाच्या फोनचा विचार करत असतो. म्हणजेच प्रियाने फोन करून ज्या पद्धतीने त्याला भडकवलेलं असतं ना त्या गोष्टीचा तो आता विचार करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला अर्जुन बऱ्याच गोष्टी सांगत असतो. म्हणजेच अर्जुन जो आहे तो सायलीला हळूहळू का होईना सगळ्या गोष्टी सांगतो. आणि तुझ्या लहानपणीचा फोटो शोधण्यासाठी मी आश्रमात गेलो होतो, पण तिथे फक्त तुझे ID कार्ड सापडलं, पण तुम्ही हे सगळं का करत आहात. त्यावर आता अर्जुन सायलीला सांगतो की मी या सगळ्या गोष्टी ह्यासाठी करतोय जेणेकरून आहे ना मला लवकरात लवकर कळायला हवं की तुझे आई बाबा कोण आहेत, तुझे आई बाबा जिवंत आहेत आणि मी त्या सगळ्या गोष्टीचा शोध घेतोय. आणि ही सगळी गोष्ट जेव्हा आता सायलीला समजते तेव्हा सायली मात्र अर्जुनवर खूपच चिडलेली असते. आणि सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्हाला मी स्वतःहून सांगितलंय का या सगळ्या गोष्टी करायला, मग तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या आहारी का जात आहात. तुम्हाला काहीच गोष्टी माहीत नाही आहेत तर उगाच या सगळ्या गोष्टींसाठी का झटताय. मी तुम्हाला कोणत्याही शब्दाने सांगितलं नाही आहे की माझे आई बाबा शोधा, माझे आई बाबा कोण आहे त्याचा शोध घ्या, पण तुमचं हे जे शोध मोहीम आहे ना ते आता लवकरात लवकर थांबायला हवं, असं देखील सायली आता रागारागात अर्जुनला बोलत असते. आणि जेव्हा सायली याबाबत अर्जुनला बोलते ना तेव्हा मात्र अर्जुनलाही धक्का बसतो की सायलीला नेमकं झालंय तरी काय ती अशी का वागते. दुसरीकडे सुमन आता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. पहिला प्रत्येकाची कॉफी ही वेगळी असते. म्हणजेच शुगर कमी घातलेली ती कॉफी असते ती खरं तर
रविराजांची असते, त्याचसोबत शुगर जास्त प्रतिभा आणि इथे शुगर न घातलेलीच अशा कॉफींचे त्यांच्या रचना असतात. पण इथे सुमन नागराजच्या टेन्शनमध्ये असते ना, त्यामुळे आता सगळ्या कॉफींची जी आहे ती अदलाबदल होते. तर रविराजही म्हणतात की सुमन तुझं लक्ष कुठे, माझी कॉफी तू कोणाला दिली आज आणि प्रतिभा तुझी कॉफी मला आली असं बोलून प्रतिभाला ती कॉफी दिली जाते. दुसरीकडे नागराज जेव्हा कॉफी पितो तेव्हा नागराजलाही कॉफीची चव वेगळी लागते. तेव्हा कळतं की ही कॉफी जी आहे ती रविराजांची आहे आणि ही जी काही धांदल उडालेली असते ना, त्यामुळे रविराजांना आणि प्रतिमाला संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ते दोघंही जण सुमनला विचारतात देखील, काही झालंय का सुमन, तसं असेल तर सांग, गडबड काय आहे, तुला काही टेन्शन आहे का. पण सुमन म्हणते की नाही. त्याच वेळेला सुमनचा जाताना हातही भासतो कारण तिच्या हातावर गरम कॉफी पडलेली असते आणि हे सगळं बघूनच ना प्रतिमा लगेच जागेवरनं उठते आणि सुमनला शांत करण्याचा विचार करत असते. पण दुसरीकडे मात्र आता प्रतिमाला कळत असतं की नक्कीच सुमनच्या मनात काहीतरी सुरू आहे, पण सुमन बोलू पाहत नाहीये. तर त्यावेळेला आता नागराज जो आहे तो सुमनला मूर्खात ठरवत असतो आणि म्हणत असतो की हिचा वेंधळेपणा ना हा असाच असतो, तिला ना काहीच गरज नाहीये हे सगळं करण्याची, जरा हळू करणार, सावकाश करणार, तुला कोणी सांगितलं इतक्या काही गडबडीने हे सगळं करायला, असं देखील तो मुद्दामून बोलत असतो. तर नागराज तू काही बोलला आहेस का सुमनला, म्हणून सुमन अशी वागते का. तर नागराज म्हणतो मी कशाला काय बोलू, मी काहीच बोललो नाहीये, सगळं काही ठीक चाललंय आमचं, असं देखील नागराज आता खोटं रविराजांना सांगू लागतो. पण रविराज आणि प्रतिमाला सुमनचं वागणं थोडं विचित्र वाटत असतं. तर दुसरीकडे सायली जी आहे ती आता अर्जुनवर संतापलेली असते. अर्जुनला ती म्हणत असते की का तुम्ही हे सगळे प्रयत्न करताय, तुम्ही जे काही प्रयत्न करताय ना ते आताच्या आता थांबवा, कारण मला या सगळ्या गोष्टी पटत नाही आहेत. कारण तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टींचा विचार करत होतात त्या सगळ्या गोष्टी ठीक होत्या, पण आता तुम्हाला माहिती आहेत का की माझे आईबाबा जिवंत आहेत की ते मेले आहेत, मग का घेता या सगळ्याचा शोध. मला माहिती आहे ना इतक्या वर्षात मला माझे आईबाबा सापडले नाही आहेत, मग आता तुम्ही या सगळ्याचा शोध घेऊन काय साध्य करत आहात. म्हणजे जर माझे आईबाबा या जगात नसतील तर तुम्ही त्यांना कुठून आणणार आहात, का घेताय हा शोध. मला असं वाटतं ना की हा शोध तुम्ही आताच्या आता थांबवायला हवा, मला या गोष्टी तुमच्या आवडलेल्याच नाही आहेत, असं देखील सायली डायरेक्टली अर्जुनला म्हणत असते. आणि ती आता अर्जुनवर प्रचंड चिडलेली असते. अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण तिला आता अर्जुनचा एकही शब्द जो आहे तो आता ऐकून घ्यायचा नसतो. कारण आता अर्जुन जो आहे तो खूपच विचित्र वागत असतो. कारण अर्जुनला काही झालं तरी सुद्धा सायलीच्या आईबाबांना शोधायचं असतं, पण सायलीच्या आईबाबांना शोधत असताना सायली इथे नाराज होईल असं आता अर्जुनला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता सायलीचं म्हणणं देखील तितकंच बरोबर आहे, कारण इतके वर्ष झाले तिला तिचे आईबाबा सापडले नाही आहेत, मग आता कुठून तिला तिचे आईबाबा सापडणार आहेत. आणि तुम्ही ना हे सगळं शोधकार्य थांबवा, काही झालं तरी सुद्धा, असं देखील आता सायली ओरडूनच अर्जुनला बोलत असते. आणि जेव्हा ना सायली या सगळ्या गोष्टी अर्जुनला बोलू लागते तेव्हा अर्जुन सायलीला शांत करण्याचा, समजवायचा प्रयत्न जो आहे तो करत असतो आणि तिला म्हणत असतो की प्लीज बायको थोडं शांत हो, समजून घे, संयम ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल, असं बोलूनच तो समजावत असतो. पण सायलीला एकही शब्द ऐकून घ्यायचा नसतो. तिने सरळ सांगितलेलं असतं की शोध मोहीम आत्ताच्या आता थांबवा, मला बाकी तुमचं काही ऐकायचं नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं. गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतानाच आता सायली अर्जुन देखील तिथेच असतात आणि त्यावेळेला मात्र गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर सायली अर्जुन बेडरूममध्ये झोपलेली असतात. तर सायलीला भयानक असं स्वप्न पडतं. जेव्हा सायलीला स्वप्न पडतं ना तेव्हा सायलीला स्वप्नामध्ये तिचे आई बाबा समोर चालत आहेत हे आता स्वप्न तिला आलेलं असतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती दचकन उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते. आणि जेव्हा इकडे तिकडे पाहते तेव्हा तिला पडलेलं स्वप्न हे लक्षात येतं. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इथे प्रिया जी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते आणि तिनं ज्या पद्धतीने महिपतला कॉल केलेला असतो तर महिपत आता बदला घेण्यासाठी तिथे येऊन पोचलेला असतो आणि महिपत आता प्रियावर हल्ला करणार असतो. त्यामुळे प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते. तर प्रिया आता स्वतःचा जीव वाचवत पळत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.